एक दिवशी येतो आणि या माळ्याची रंगरंगोटीच करतो बघ. लाडू खाणार का डिंकाचा? लाडू? शेळीचं दूध बी देती. अरे वा. अरे आज लय मेहरबान तू माझ्यावर. अरे वासंतीच्या हातनं निरोप धाडला आणि पोर आला ना माझा लगोल. येणारच होतो. मला कळत डोंगरावरची म्हातारी मेली आणि म्हणताना हानम्या हानम्या म्हणत होती म्हणून आलो. मेली आलो पळत. तिनं माझ्या नावाने काय डबल ठेवलंय ते तरी बघूया. मी डबल ठेवणार आणि तू घेणार. मग घेणारच मी. बरं ते जाऊ दे बाबा, उद्याच्याला घेऊन या औषध. इतिहास सांगू नको. किती वर्ष आणून देतोय ना. अरे आणतो र, पर थोडी गडबड करतो. तरी गावच्या कामाच्या मानाने ही गडबड काय येत नाही. अरे ते जाऊ दे, ते समज कराय, पण उद्याचं काम लई महत्वाचं आहे. कळलं. टायमाच्या आधी औषध आणून देतो मग तर झालं. अरे बाबा हा माझ्या लॉडोच ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो चाणाक्ष चतुर मानव जात, चाणाक्ष चतुर मानव जात, अहो देवालाही फसवी हातो हात. तर मंडळी, अहो भगवंत एकदा मानव जातीवर प्रसन्न झाले आणि म्हणाले चला रे प्रत्येकाने एक एक वर मागा. कुणी संपत्ती मागितली पण तो पुढे आरोग्य गमावून बसला. कुणी देखणे पण मागितलं पण तेही पुढे टिकलं नाही. त्याच्या पुढे आर्थिक विपन्नावस्था आली. पण त्या राज्यामध्ये एक म्हातारी अतिशय चलाक होती, हुशार होती, चाणाक्ष होती. तिने मात्र या सगळ्या समस्या एकत्र करून त्या भगवंताकडे, त्या पांडुरंगाकडे एकच वर मागितला. पहा किती बुद्धिमान होती ती. विचार करा, ती म्हातारी म्हटली, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मला माझ्या खापरपंटीच्या लग्नामध्ये ह्या हातामध्ये मोत्यांच्या अक्षरा घेऊन त्यांची उधळण करून मी माझ्या नातेवाईकांसमवेत आनंदानं गाणार आहे, नाचणार आहे. हो हो हो, बघा बघा किती ती म्हातारी हुशार आणि चलाक. हो सगळं तिनं एकाच वरामध्ये आरोग्य मागितलं, संपत्ती मागितली, दीर्घायुष्य मागितलं. विचार करा किती हुशार ती म्हातारी. सकल समस्येवर एक उपाय म्हातारीनं शोधला. 3 समस्या एकत्र गुंफून एकची वर मागितला. बोला ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. माझा ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम.